दुधखेड तालुक्यातील वाशी येथील एक भयंकर आणि धक्कादायक घटना फेब्रुवारी 26, 2025 रोजी घडली, जी संपूर्ण गावाला हादरवून गेली आणि ज्या कुटुंबात ही घटना घडली त्यांचं आयुष्य एका क्षणात बदलून टाकलं. दुधखेडच्या एका प्रतिष्ठित कुटुंबात लहान मुलीचं लग्न ठरलं होतं. 26 फेब्रुवारीला हळदीचा कार्यक्रम नियोजित होता आणि 27 तारखेला लग्नाचा मोठा सोहळा पार पडणार होता. घरात आनंदाचं वातावरण होतं. पाहुण्यांची रेलचेल, संगीत, नाचगाणी आणि प्रत्येकाच्या चेहऱ्यावर उत्सवाचं तेज दिसत होतं. पण या आनंदाच्या छायेखाली एक अंधार लपलेला होता, जो मध्यरात्री 1 वाजता अचानक प्रकट झाला आणि सगळं घर, गाव आणि कुटुंब दुःखात लोटून गेला. विजय भानुसे, वय 25, आणि अश्विनी कोलते, वय 24, यांच्यात लग्नाआधीपासून प्रेमसंबंध होते. विशेष म्हणजे अश्विनी ही आधीच विवाहित असून आपल्या बहिणीच्या लग्नासाठी माहेरी आली होती. त्या रात्री विजयने तिला फोन करून भेटण्याचा आग्रह धरला आणि दोघांनी बाजूच्या पत्र्याच्या शेडमध्ये भेटण्याचा निर्णय घेतला. विजय आधीच तिथे पोहोचला होता आणि अश्विनी तिथे गेल्यावर दोघेही शारीरिक संबंधात गुंतले. मात्र ही गोष्ट अश्विनीच्या सख्ख्या भावाला विलास बनसोडे आणि चुलत भावाला श्रीकांत बनसोडे यांच्या लक्षात आली. लग्नाच्या तयारीत व्यस्त असताना त्यांनी अश्विनीला रात्री उशिरा बाहेर जाताना पाहिलं आणि संशय आल्याने तिचा पाठलाग केला. तिला शेडमध्ये शिरताना पाहून त्यांनी दरवाजा ठोठावला, पण प्रतिसाद न मिळाल्याने त्यांनी दरवाजा तोडला आणि आत प्रवेश केला. त्यांना विजय आणि अश्विनी एकत्र दिसले आणि त्या दृश्याने संतापलेले विलास व श्रीकांत बेशुद्धासारखे झाले. संतापाच्या भरात त्यांनी विजयवर लाथा बुक्क्यांनी हल्ला चढवला. विजय ओरडू लागला आणि त्याचा आवाज ऐकून लग्नघरातील इतर लोकही जागे झाले. क्षणात रागाने आंधळे झालेल्या लोकांनीही विजयला मारहाण केली. मारहाणीच्या तीव्रतेमुळे विजयचा जागीच मृत्यू झाला. त्या क्षणी आनंदाचं घर शोकमय झालं. गोंधळ उडाला. गावकरी एकत्र गोळा झाले आणि भयभीत वातावरण निर्माण झालं. पोलिसांनी तात्काळ हस्तक्षेप करून परिस्थिती नियंत्रणात आणली आणि विलास व श्रीकांत या दोघांना अटक केली. सकाळी जिथं मांडव उभारून विवाह सोहळा पार पडायचा होता, तिथं पोलीस गाड्या, प्रेत आणि अश्रूंनी भरलेली नजर दिसत होती. ही घटना समाजाला फक्त एक गुन्हा वाटेल, पण त्यामागे असलेली गुंतागुंतीची नाती, भावनांची घुसमट, अनैतिकतेचं दडपण आणि एका चुकीच्या निर्णयाचं परिणामकारक चित्र खूप काही सांगून जातं. एका विवाहित महिलेच्या अशोभनीय प्रेमसंबंधामुळे आणि एका तरुणाच्या हट्टी वागण्यामुळे एका कुटुंबाचा संसार उद्ध्वस्त झाला. एका कुटुंबात आनंदाऐवजी चिता पेटली. ज्या घरात दुसऱ्या दिवशी मंगलाष्टक ऐकू येणार होते, तिथं आता केवळ हंबरडाच होता. अशा घटना आपल्या समाजाला एक तीव्र शिकवण देऊन जातात की क्षणिक मोह, असंयम आणि स्वतःच्या इच्छा, भावनांच्या आंधळेपणामुळे संपूर्ण आयुष्याचे अर्थ कोसळू शकतात. प्रेम, जबाबदारी आणि मर्यादा यांचं संतुलन न पाळल्यास फक्त एक व्यक्ती नव्हे, तर अनेकांचे आयुष्य उद्ध्वस्त होऊ शकतं आणि त्याच्या राखेतून पुन्हा आनंद उगम पावणं फार कठीण असतं. या घटनेविषयी आपली प्रतिक्रिया काय आहे, आम्हाला नक्की कळवा आणि अशाच सत्यकथा जाणून घेण्यासाठी आमच्या YouTube चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका. धन्यवाद.